नमस्कार मंडळी भारत देशातील जे काही नागरिक असतील त्यांचा पूर्णपणे विश्वास नरेंद्र मोदी यांच्यावर आहे। त्याच्यावरती कोणत्याही प्रकारचं दुमत नाही। परंतु ज्या पद्धतीने या महाराष्ट्रातील राजकारण सध्या घडत आहे, ज्या पद्धतीने शेतकऱ्यांच्या कुठेतरी मतदान घेण्यासाठी त्यांना कुठेतरी लालूच दिल्या जाते, एखाद्या कर्जमाफीच्या संदर्भात माहिती दिल्या जाते, आमचं जर सरकार आल्यानंतर आम्ही पूर्णपणे कर्जमाफी करू अशा पद्धतीने सांगितल्या जाते। परंतु त्यामध्ये शेतकऱ्यांची कर्जमाफी होत नाही, त्यांच्या सोयाबीनला सुद्धा भाव मिळत नाही, त्यांच्या कापसाला सुद्धा भाव मिळत नाही। एकंदरीत या महाराष्ट्रातील राजकारण एवढं गलिच्छ झालेलं आहे की ते पाहता कामा राहिलं नाही। आता ज्या पद्धतीने भारत देशातील जे काही नागरिक असतील ते पूर्णपणे या महाराष्ट्रातील लोकांवरती म्हणजे या महाराष्ट्रातील जे काही राजकीय लोक असतील त्यांच्यावरती पूर्णपणे विश्वास टाकत होते। परंतु तशा पद्धतीचे राजकारण आता कुठेतरी दिसत नाही, समाजकारण कुठेतरी दिसत नाही। जे काही खुर्ची वाचवण्याचा प्रयत्न आहे ते या राजकीय लोकांच्या माध्यमातून केला जातो। मग ज्या पद्धतीने उद्धव गटातून जे काही बाहेर पडलेले नेते असतील, एकनाथभाई शिंदे असतील, एकनाथभाई शिंदे यांच्या चेहऱ्याकडे पाहून किंवा त्यांच्या भूमिकेवरती पाहून किंवा त्यांच्या ज्या माध्यमातून 2 ते 2.5 वर्ष होते त्यांच्या माध्यमातून जे काही काम करण्यात आले होते, शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावण्याचं काम एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून केलं होतं। असं वाटत होते की परत आता एकनाथ शिंदेच परत एकदा मुख्यमंत्री होतील, परंतु तसं घडलं नाही। मग लोकांचा विश्वासाला तडा गेला। लाडक्या बहिणीने सुद्धा खटाखट मतदान करून टाकलं, शेतकऱ्यांनी सुद्धा खटाखट मतदान करून टाकलं आणि आपले अर्थमंत्री अजितदादा पवार म्हणतात की शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याकरता पैसे नाहीत, पैशाचं सोंग सुद्धा आणता येत नाही। मग एकीकडे बच्चू कडू आता उपोषणाला बसलेले आहेत, जे काही उद्धव गटातील असतील, जे काही उद्धव गटाला समजून घेणारे होते, उद्धव गटातील जे काही लोक होते राजकीय ते भाजपच्या बाजूला गेले होते। मग आपण पाहू शकता की एकनाथ शिंदे असतील, बच्चू कडू असतील, जे काही शिवसैनिक असतील ते मोठ्या संख्येने भाजपमध्ये सामील झाले होते। एका शब्दावरती एका फोनवरती फडणवीस साहेबांच्या हे पूर्णपणे भाजपमध्ये गेले होते। परंतु आज ज्या पद्धतीने शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी तिकडे अमरावतीला बच्चू कडू उपोषणाला बसलेले आहेत, जवळपास आजचा जे काही 7वा दिवस आहे, 7वा दिवस असताना सुद्धा कोणत्याही प्रकारची दखल घेतली जात नाही। बावनकुळे येतात, त्या ठिकाणी काहीशी माहिती देतात, आम्ही अभ्यास करू अशा पद्धतीने सांगतात आणि अशा पद्धतीने परत एकदा समजूत काढण्याचं काम हे बच्चू कडू यांच्या समजूत काढण्याचं काम त्या ठिकाणी जे काही उपोषणकर्ते असतील त्यांची समजूत काढण्याचं काम जे काही बावनकुळे असतील, फडणवीस साहेब असतील त्यांच्या माध्यमातून केले जाते। आता फार तर का जे काही बच्चू कडू असतील उपोषणाला बसू शकत नाही, कारण तर त्यांचीच तब्येत असेल, त्यांचे जे काही बाजूचे सहकारी असतील ते फार काळ काही बसणार नाही। याचं कुठेतरी औचित्य साधून फडणवीस साहेब मात्र भूमिका घेतात, कोणती बघण्याची, विचार करण्याची, आणि त्यांना माहिती आहे की आज नाही उद्या, उद्या नाही परवा, परवा नाही तेरवा उपोषण तर निश्चितच सुटणार आहे। कारण तर कोणताही व्यक्ती जास्त वेळ उपोषणाला बसू शकत नाही, कारण तर त्यांचं शरीर सुद्धा असते, शरीराच्या काहीतरी भूका असतात, शरीरात जे काही लागेल, जे काही खाण्यापिण्यासाठी लागेल ते पूर्णपणे आपल्या मांसपेशी पूर्ण मांस वेचून खातात, पोटातील आतडे सुद्धा तोडतात, उलट्या सुद्धा होतात। असं उपोषणाची कुठेतरी एक हे राहते, काहीतरी म्हणावं त्याला। अशा पद्धतीने बच्चू कडू सुद्धा फार काळ काही उपोषणाला बसणार नाहीत। बच्चू कडूची काहीतरी समजूत काढला जाईल अशा पद्धतीने वाटतं। फडणवीस साहेब कुठेतरी पाहण्याची भूमिका, नजरहाट करण्याची भूमिका घेत असतात। आता ज्या पद्धतीने मराठा आरक्षणाचा मुद्दा असेल त्यावरती सुद्धा कोणत्याही प्रकारचे त्यांनी वक्तव्य केलं नव्हतं। आता सुद्धा ते म्हणतात की बावनकुळे त्या ठिकाणी जातील, बावनकुळे जे काही निर्णय घेतील, त्यांच्या काही मागण्या असतील ते विचारणा केल्या जातील आणि नंतर आम्ही त्याच्यावरती अभ्यास करू, परत शेतकऱ्यांची कर्जमाफीच्या संदर्भात काय निर्णय घेतला जातो, जे काही निराधार लोक असतील त्यांच्या संदर्भात काय निर्णय घेतला जातो, कशा पद्धतीने बजेट निर्माण केले जाते, कशा पद्धतीने परत एक कर्जमाफीचा प्रश्न असेल तो हाताळला जातो, हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कारण तर ज्या पद्धतीने शेतकऱ्यांच्या नावावरती, शेतकऱ्यांच्या लाडक्या बहिणीच्या नावावरती आपण निवडून आलो, याचं तरी सुद्धा कुठेतरी फडणवीस साहेबांच्या माध्यमातून किंवा त्यांचा पक्ष असेल भाजप, त्या भाजपच्या माध्यमातून जे काही अंधभक्त असतील त्यांना वाटतं की ज्या पद्धतीने फडणवीस साहेब काम करत आहेत, ज्या पद्धतीने भाजप काम करत आहे हे हिताचं आहे, परंतु हिताचं नाही। या महाराष्ट्रात पूर्णपणे शेतकरी उद्ध्वस्त झालेला आहे। शेतकऱ्यांना फक्त कर्जमाफी पाहिजेत, कारण तर तुम्ही आशेला लावलेले शेतकऱ्यांना कर्जमाफीची सुद्धा गरज नव्हती। त्यांच्या जर सोयाबीनला चांगल्या पद्धतीचा भाव असता,
जी तूर 7,000 विकत आहे आज, ती तूर कदाचित मागच्या वर्षी 13,000 14,000 अशा पद्धतीने तिला भाव होता। मग निम्म्या भावाने विकल्या जाते। शेतकऱ्यांनी कसा सुधारणार, शेतकऱ्यांवर जे काय आसमानी संकट असेल ते कसं दूर होणार, असाही प्रश्न सध्या उद्भवलेला आहे। मी माझी बाजू मांडलेली आहे। जे काही बच्चू कडू असतील त्यांच्या समर्थनासाठी, शेतकऱ्यांच्या समर्थनासाठी, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या संदर्भासाठी, शेतकऱ्यांची कर्जमाफी झाल्या पाहिजे याच्यासाठी मी माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून माझी बाजू मांडलेली आहे। नक्कीच तुम्हाला आवडलं तर व्हिडिओ शेअर करा, लाईक करायला सुद्धा विसरू नका आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून घ्या।